केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली। हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक असे एकूण 4 अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले गेले आहेत। लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून सुमारे 4172 किलोचा अन्नसाठा जप्त केलाय। या अन्नसाठ्याची किंमत 8,14,630 रुपयांच्या घरात आहे। दरम्यान या दुकानाला एफडीएनं सील ठोकलंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पाहूयात। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिया गोयलच्या वडिलांचं दुकान काल अन्न औषध प्रशासनाने या ठिकाणी छापा टाकून या ठिकाणी कारवाई केलेली आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये बीजी गोयल अँड सन ह्या कंपनी आहे। हे दुकान तुम्ही या ठिकाणी पाहताय। या दुकानावर काल एफडीआयने छापा टाकलेला आहे। दुकानामध्ये काही हळदी पावडर आणि तीळ आणि सोयाबीन अशा गोष्टी ज्या आहेत त्या संशयास्पद आढळलेल्या आहेत। एफडीआयच्या नियमांचं भंग करून या ठिकाणी या भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचा संशय जो आहे तो अन्न औषध प्रशासनाला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सिया गोयलच्या वडिलांचं दुकान आहे त्यावर या ठिकाणी कारवाई केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो की आता दुकान जे आहे ते बंद ठेवण्यात आलेलं आहे। ज्या छाप्यामध्ये माल जप्त करण्यात आलेला आहे त्या पदार्थांचा रिपोर्ट येईपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। जवळपास 4 गोष्टी या ठिकाणून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि 8,14,000चा मुद्देमाल जो आहे तो या ठिकाणी जप्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमेरे, झी मीडिया, पुणे।